करणं. चला तर मग बघूया या चविष्ट थालीपीठासाठी आपल्याला काय काय लागणार आहे. आता बघा, या पदार्थाचा पाया 2 गोष्टींवर अवलंबून आहे. एक आहे भगरीचं पीठ, यानेच थालीपीठाला त्याचा खास स्वाद आणि टेक्स्चर मिळतं. आणि दुसरी तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे उकडलेला बटाटा. हा बटाटा काय करतो तर तो पिठाला एकत्र बांधून ठेवतो, म्हणजे बाइंडरचं काम करतो. आणि हो, याच बटाट्यामुळे थालीपीठ एकदम मऊ आणि लुसलुशीत होतं. पण नुसते मुख्य घटक असून कसे चालेल? खरी मजा तर मसाल्यांमध्ये आहे. शेंगदाण्याचा कूट, तो जो खमंगपणा देतो ना, वाह. मग येते हिरवी मिरची, तिखटपणासाठी. जिऱ्यामुळे एक मस्त सुगंध येतो. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं सैंधव मीठ. उपवासाला हेच वापरतात आणि त्यानेच चवीला एक पूर्णत्व येतं. आणि शेवटी काय? आपल्याला लागेल तूप किंवा शेंगदाण्याचं तेल, थालीपीठ मस्त भाजण्यासाठी. आणि हो, पीठ मळण्यासाठी गरजेनुसार पाणी. बस, एवढं सगळं जमलं की आपण पुढच्या सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळायला तयार आहोत. आता आपण आलोय थालीपीठ बनवण्याच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, आणि तो म्हणजे पीठ मळणं. ऐकायला सोपं वाटतं, पण पिठाची कन्सिस्टन्सी जशी जमेल ना, तशीच आपल्या थालीपीठाची चव आणि त्याचा पोत ठरेल. त्यामुळे या स्टेपकडे जरा जास्त लक्ष देऊया. पीठ मळायची प्रोसेस खरं तर एकदम सोपी आहे. सगळ्यात आधी काय करायचं? भगरीचं पीठ, उकडलेला बटाटा आणि आपले सगळे कोरडे मसाले एकत्र करून घ्यायचे. मग आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, पाणी एकदम ओतायचं नाही. अगदी थोडं थोडं पाणी घालत पीठ मळायचं. आपल्याला एकदम मऊसर पण हाताला अजिबात न चिकटणारा गोळा हवाय. आणि माझी एक सिक्रेट टिप, मळलेलं पीठ आहे ना, ते 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवा. त्याला मुरू द्या. यामुळे काय होतं, पीठ छान फुलून येतं आणि थालीपीठ एकदम सॉफ्ट बनतात. आपलं पीठ तर आता मस्त मुरलंय. आता वेळ आली आहे सगळ्यात इंटरेस्टिंग भागाची. या पिठाला थालीपीठाचा आकार देण्याची आणि ते गरमागरम तव्यावर खमंग भाजून घेण्याची. चला सुरू करूया. चला तर मग थालीपीठ बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपला तवा मध्यम आचेवर मस्त गरम करून घ्या. तवा नीट गरम झाला ना की थालीपीठ त्याला चिकटत नाही आणि एकदम खरपूस भाजलं जातं. आता ही एक खूप महत्त्वाची टीप आहे, ही लक्षातच ठेवा. भगरीचं पीठ कसं थोडंसं चिकट असतं. मग काय करायचं? पिठाचा गोळा थेट तव्यावर थापण्याआधी हाताला थोडं पाणी किंवा तूप लावायचं. असं केल्यानं पीठ हाताला अजिबात चिकटणार नाही आणि अगदी सहजपणे आपल्याला हवा तसा गोल आकार देता येईल. थालीपीठ तव्यावर छान थापून झालं की त्याच्या कडेने 1 चमचा तूप किंवा तेल सोडा. आणि हो, अजून एक गोष्ट, थालीपीठ नेहमी मंद आचेवरच भाजा. घाई अजिबात करायची नाहीये. यामुळे काय होतं, ते आतपर्यंत व्यवस्थित शिजतं आणि बाहेरून एकदम मस्त कुरकुरीत होतं. एका बाजूने थालीपीठ भाजत असताना मस्त खमंग वास यायला लागेल आणि त्याचा रंग पण सोनेरी तपकिरी दिसेल. बस, हीच वेळ आहे त्याला काळजीपूर्वक पलटायची. आता दुसऱ्या बाजूनेही तसंच खरपूस सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. हा जो रंग आहे ना, तोच सांगतो की आपलं थालीपीठ एकदम परफेक्ट तयार झालंय. आणि आता येतो सगळ्यात भारी क्षण, गरमागरम थालीपीठाचा आस्वाद घेण्याचा. कारण या पदार्थाची खरी मजा आहे ना, ती ते गरम असतानाच खाण्यात आहे. चला बघूया हे कशासोबत छान लागतं. हे थालीपीठ नुसतं खायलाही छान लागतं, पण पारंपरिक पदार्थांसोबत खाल्लं तर त्याची मजा काही वेगळीच. विचार करा, थंडगार दही किंवा ती तिखट गोड शेंगदाण्याची चटणी. वा, आणि लहान मुलांसाठी तर तूप साखरेची जोडी आहेच. खरं सांगायचं तर यापैकी कशासोबतही हे थालीपीठ एकदम अप्रतिम लागतं.